विरू, प्राजक्ता, अरे झालात की नाही तयार? या खाली लवकर. येऊ का? अगं बाई, लेखा अगं ये ना, ये ना, ये. बस बस. अरे वा, छान झालंय सगळं. हो झाली का पूजा? छे ग, तयारी चालूच आहे. तू बस. हार आणि फुलं आणा. हो हो, तुम्ही बसा ना, मी करतेय समजा. हो ग, पण तू सावकाशी ना. हो हा. गुरुजी, हे हार फुलं आणायलाच गेलेत, येतीलच इथे. बरोबर. आलो आलो. किती उशीर आहो. हे घ्या गुरुजी. पूजा मांडायला तांदूळ लागतील, तेही आणा. बरोबर. असं ते त्याच्या शिऱ्यामध्ये बनाना खेळ घातला ना. हो. हा, मग त्यातलं उरला असेल तर दे की एक बनाना खेळलो. व्हायलोय गो. आमच्या बाई पूजा आहे ना घरात. पूजा होईस तोवर आपण कुणीच काही खायचं नाहीये. सगळ्यांचाच उपवास. धीर जरा. हा हा हा. गुरुजी या. मीनाक्षी, तीर्थप्रसाद घेऊन येच. हा. कुठे राहिले? अरे काय रे धनंजय, किती वेळ? बरं, पूजेला कोण बसणार आहे? आई, मी आणि कांचन बसतो. धनंजय, आज पूजेला विरू आणि प्राजक्ताला बसू दे. एवढ्या मोठ्या आजारातनं विरू बाहेर पडतो. प्राजक्तावर बसलेली कुस्तीची बंदी उठायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की आज त्यांच्या हातनच पूजा होऊ दे. Yes, yes, I am also talking same. शिराळकर, विरू भाऊजी आणि प्राजक्तांनी लईच स्ट्रगल केलं अकादमीच्या कामासाठी. तर पूजा त्यांच्याच हँडमेड होऊ द्यात. काय अरे हे काय, दादे वहिनी आलेच. अरे किती गोड दिसतंय दोघही. बरं असो, चला या पूजेला बसा. आई, एकच मिनिट. आता काय? एकच मिनिट थांब. हे काय आता? बाबांनी जे सपन बघितलं ते प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली. हेच आहे नवं का ते सपन? पैलवान, आता देवाच्या शेजारी ठेवून या सपानाची बी पूजा करायची आहे. खरंच तुम्ही दोघांनी मनावर घेतलं म्हणून आज हे बाबांचं सपन पुरं होतंय. माझे पप्पा नेहमी म्हणतात, आपल्याला एखादी गोष्ट मनापासून पाहिजे असं तर तिच्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत राहायचं. मग किती बी अडचण येऊ दे, अजिबात डगमगायचं नाही. कारण देव आपली परीक्षा बघत असतोय, आपण त्या सपनासाठी योग्य आहे की नाही. मग आपण बी टिचून दाखवून द्यायचं, या सपनासाठीच तर जगतोय ना व. मग देव बी तथास्तु म्हणतोय आणि हळूहळू आपल्या समध्या अडचणी दूर होत्या आणि आपलं सपन पुरं होतंय. खूप खरं आहे. तुम्हाला सांगतो लेखा मॅडम, हाव आमच्या समद्यांचा विरोध झेलून प्राजक्तानं बाबांचं हे सपन उचलून धरलं. एकटीच टिचून लढली बघा. नंतर माझं बी मन बदललं. आईला बी ते पटलं. पण त्यानंतर अचानक मला हा तब्येतीचा त्रास सुरू झाला. पण म्हणून काय आम्ही हार नाही मानली, या त्रासावर मात केली
स्पर्धा खेळलो आणि जिंकून बी दावली. आमच्यासाठी हे सपान किती महत्वाचं आहे ते आम्ही दाखवून दिलं बघा. आणि देवानं बी आमची हाक ऐकली. पुढच्या कामाला मदत व्हावी म्हणून तुम्हाला धाडलंय बघा. नशिबानं आपल्याला एकत्र आणलंय. मी कोल्हापुरात एका वेगळ्याच कामासाठी आले होते आणि तुमच्याबद्दल ऐकलं. प्राजक्ताच्या कुस्तीच्या मॅचेसचे व्हिडिओज पाहिले. प्राजक्ताने आखाड्यात कमबॅक केले हे ऐकलं मी. मग म्हटलं तुमचं हे स्वप्न पूर्ण करायला माझी काही मदत झाली तर किती छान होईल. आणि तसंही स्पोर्ट्स रिलेटेड एक प्रोजेक्ट करायचाच होता मला आणि हे सगळं घडून आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट भैया भाऊजींना मिळावं ही आमची अट तुमच्या सहकाऱ्यांनी मान्य केली. ही इच्छा देवांनीच पूर्ण केली म्हणायचं. अगदी खरंय. बघता बघता हे सपान आपल्या सगळ्यांचं सपान होऊन बसले. आता एकत्र येऊन हे सपान पुरं करूया. करायचं म्हणजे करणारच. ओनली एमएच नाही सुट्टीच नाही. बसा पूजेला या. देवाला नमस्कार करून घ्या. दोन्ही डोळ्यांना पाणी लावा. नेत्रोदक स्पर्श हा अपवित्र. शिराळकर, मी मुद्दामच वीरू भाऊजी आणि प्राजक्ताला सांगितलंय पूजेला बसायला. हो समजलं मला बी. करू दोघांना पुढं पुढं येऊ दे लोकांच्या नजरेत. म्हणजे उद्या अकादमी कोसळली तर आपण निष्ठू आणि लोक यांचाच गळा पकडतील. यशस्वी व्हा. आता आपण डीलचे कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करून घेऊयात का? होय होय, देवासमोरच होऊन जाऊ दे की. काय पहिलवान? भय प्राजक्ता ते पेपर घे आणि देवासमोर ठेव. पूजा कर त्याची. हा. आता आपण आपल्या अकॅडमीचं काम सुरू करूयात. होय की, पण त्या अगोदर एकदम सक्सेसफुल दणक्यात पार्टी झाली पाहिजे काय? नाही म्हणजे आई, वीरू भाऊजींनी एवढ्या आजारात कुस्ती जिंकली, एवढं सगळं सक्सेसफुल झालंय त्यांचं, तर पार्टी व्हायला पाहिजे की त्यांच्यासाठी दणक्यात काय? वा वा वहिनी, एकदम भारी आयडिया आहे की. येस, इनफॅक्ट त्याच पार्टीमध्ये आपण आपल्या अकॅडमीचं ऑफिशियल अनाउन्समेंट करून टाकूयात आणि प्रेस कॉन्फरन्सही घेऊयात. एकच नंबर काम होईल की काय भैया? येस येस, पार्टीची सगळी तयारी मी करते, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आणि ही लेखा म्हणली तसं ते प्रेस कॉन्फरन्स बी करून टाकूया काय शिराळकर? चालतंय की. होऊन जाऊ दे दणका. ओनली एमएच नाही सुट्टीच नाही. कांचन, सगळ्यांना प्रसाद द्या. हे कसं वाटतंय? नाही, आपण दुसरंच बघूया. हा बघू. तुम्हाला कसं वाटतंय? लयच भडक दिसतोय. हा, आपण दुसरा बघूया. हा कलर बघूया आपण. हा भारी आहे पण तेवढा चांगला नाही. पैलवान काय चाललंय हे? आई अगं, कशाला पाहिजे एवढा लट्टापट्टा? अरे कशाला म्हणजे? तुझी सक्सेस पार्टी दाद्या, असं काय करायलास? होय की, गावभरचे पाहुणे येणार मैदान मारलेल्या मर्दाला बघायला, त्याचं कौतुक करायला, मग छान दिसायला न ग काय आई? अगदी बरोबर आहे.
उत्सव मूर्ती सुंदरच दिसायला पाहिजे. आई एक पैलवान आहे आणि पैलवानाचं काम असतंय मातीत माखून खेळणं. अरे म्हणूनच अशा कार्यक्रमाला छानच दिसायला पाहिजे. ते काही नाही प्राजक्ता, तू याला घेऊन मार्केटला जा आणि छानसे कपडे घे याच्यासाठी. आणि हा स्वतःसाठी पण छानशी साडी घे. येस येस आओ, फिक्स्ड असल्या बिगर तुम्हाला कॉल करीन काय. नक्की यायचं पार्टीला. आय एम वेटिंग. हा कांचन, काय गरज आहे तुला हे सगळं पार्टी प्रकरण करायची? कशाला मिरवायचंय तुला? आईंवर इम्प्रेशन पाडायला. आईंच्या मनात गुड प्लेस मिळवायची असेल की नाही शिराळकर, तर असं गुढी गुढी वागावंच लागतंय. तुझं जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये आणि मी तसा वागणार बी नाही. तुम्हाला कोण सांगतंय वागायला शिराळकर? सध्या आपला टाइम खराब आहे की नाही, म्हणून हे सगळं नाटक करावं लागतंय. एकदा का चांगला टाइम येऊच द्या, मग बघा कसा सगळ्यांचा बरोबर ऍडवाइस करते ते. तोवर हा सगळा ड्रामा करावा लागतोय. ठीक आहे, तू कर तुझा ड्रामा. मी पण काम करायला घेतलंय माझं. आता मी कोणाला बी सोडणार नाही. काय अहो असं काय बघताय? असं काय बघताय म्हणजे? तुला बघायला तिकीट लागणार आहे वय? हक्काची बायको आहेस माझी. आता काय? मला वाटल तवा आणि वाटल तितका वेळ बघल मी तुझ्या. काहीतरीच तुमचं. चला लवकर, उशीर होतोय आपल्याला. चला. आओ थांबवा. काय झालं? आओ इकडनं घ्या की टर्न. इकडनं कुठं? आपल्याला शॉपिंगला जायचं ना. मार्केट तर इकडं आहे. होय की, पण अदुगर अकॅडमीच्या जागेकडे जरा चक्कर टाकून येऊया. नाही ते कसे लेखांनी दावलेल्या प्लॅन प्रमाणे कुठं काय कसं असेल हे आपण बघून येऊया की. ठीक आहे, चालतंय, येऊ जाऊ. ओ भाऊ, काय चाललंय हे? खोदकाम. कुणी पाठवलंय तुम्हाला? कोणाच्या सांगण्यावरनं केलंय हे? समजा थोरले शिराळकर साहेब आहेत ना, त्यांनी सांगितलं. असं कसं हे काम चालू केलं इकडे? अहो अकॅडमीची जागा आहे ही. दगडाची खाण नाही शोधायची इकडे. आम्हाला हुकूम आलाय तसं आम्ही काम सुरू केलं. आम्ही काय करणार साहेब? हे बघ मीनाक्षी, उलट टाके टाकलेत आता. हे बघ, ही सुई पुढे घ्यायची, हा धागा असा इथनं फिरवायचा आणि परत मागे घ्यायचं. हे असं बघ तू करून. आई सरबत घ्या. हा विनय, तू बी घे की. कांचन, हा अकॅडमीचं बांधकाम ही खूप मोठी जबाबदारी आहे.
धनंजयला सांग जरा नीट लक्ष द्यायला. अहो म्हणजे काय देणारच की, दुसरं वर्कलोडच काय शिराळकरांकडे. नाही म्हणजे दुसरं वर्कलोड जरी असलं तरी हे फॅमिली वर्कलोड आहे हो, त्यामुळे ह्याचा ऍडवाइस फर्स्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आई मी काय म्हणते, यांना बी भैया भाऊजींच्या मदतीला जायला सांगता काय? नाही म्हणजे त्यांचं बी बाहेरून डरणं जरा कमी होईल. अन अकादमीच्या कामाला हातभार लागला तर मामाजींना बी बरं वाटेल. ठीक आहे, करूया आपण विचार. भैया भैया खाली आहे. विरू, अरे काय झालंय? आई तू आज अजिबात मध्ये बोलायचं नाहीस. का चिडलायस इतका? काय झालंय? भाऊजी व्हॉट हॅपन? भैया खाली आहे. काय रे, काय झालंय? मला न विचारता जमीन खोदायला घ्यायची हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत हिम्मत काय त्यात? अरे अकॅडमीची बिल्डिंग बांधायला घेतली, त्यात एवढं कावण्यासारखं काय झालंय तुला? अरे पण जमीन खोदून कशी काय ठेवलीस तू? अजून बिल्डिंगचा प्लॅन बी फायनल झालेला नाही पण आखाडा खड्ड्यात घातलास तू. आता मी तालीम कुठे करू? तुझ्या खोलीत? ए पावट्या, कन्स्ट्रक्शन मधलं तुला काय कळतं रे? हे बघ एक भैया, अगोदर एकमेकांशी नीट बोलायला शिक. आणि हे बघ धनंजय, आई आई मला एक सांग, नुसत्या 4 विटा ठेवल्या त्याच्यावरती भिंत बांधली म्हणजे काय बिल्डिंग होते का? नाही ना. अगं आधी पाया टाकायला लागतोय, त्याच्याकरता ती जमीन बघून घ्यायला लागते, माती किती फुटावर आहे, दगड किती फुटावर आहे, आणि तो दगड कोणता आहे असं सगळं बघून घ्यायला लागते. आता लेखा आपलं जे बजेट देणार ते सगळं वरवर देणार आहे. बांधकाम करताना कळलं की फाउंडेशनला जर आपलं अर्ध बजेट संपून गेलं, वरती काय बांधायचं? तो खर्च कोणी सहन करायचा? सगळा लॉस काय मी सहन करू? वय आता काम माझ्यावर सोपवलंय ना, मग करू द्या की मला माझ्या पद्धतीने. कर की काम तुझ्या पद्धतीने, पण मला विचारायची काही पद्धत आहे का नाही? माझ्या जमिनीवर मला न विचारता खड्डा खंदून ठेवला, आता मी तालीम कुठं करायची? काय काय? माझी जमीन? आई पाहिलं का, परत सुरू झालं याचं, माझी जमीन माझी जमीन. हा शिराळकर आहो, बरोबर आहे की वीरू भाऊजींचं. तुम्ही तिकडं खड्ड्याचा ऍडवाइस करण्या अगोदर वीरू भाऊजींचा ऍडवाइस घ्यायला पाहिजे होता की. आता काय उठता बसता याची परमिशन घ्यायची का मी? जाऊ द्या भाऊजी, आता एकमेकांवर कावण्यानी काय बी साध्य होणार नाही. बसतात भैया भाऊजी जे काय म्हणतात ना ते बी खरंच आहे. आत्ताच नीट तपासणी करून घेतली ना तर नंतर ना काम सोपं होईल. घे, तुझ्या बायकोला बी समजलं पण तुझ्या डोसक्यात शिराना. मान्य, पण आपल्याकडे पैलवान शिकायला येते, त्यांना कुठं शिकवायचं आपण? तालीम कुठं घ्यायची त्यांची? हितच बाहेर आपल्या अंगणात. हितच करूया आखाडा. काय 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 इथं आपल्या अंगणात? वय की, आता आपल्या घराला कुस्तीचं वावडं बी राहिलेलं नाही. हितच करूया तालीम. काय अकलात कर तुम्हाला? घरात बायका पोरं राहतात, दिवसभर इथं उघडी वागडी पोरं तालीम करताना बरं दिसेल काय? भैया, मग याचा विचार ना परस्पर खोदकाम सुरू करायच्या अगोदर करायला पाहिजे होतास. असं म्हणशील तर मी जिथे जिथे काम करतो तिथली सगळी लोक आपल्याच अंगणात येऊन संसार थाटायला लागली तर चालेल का तुला? सांग ना, चालेल का? भैया, ती गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी. असा कसा वेगळा आहे रे? बस, दोघही जरा शांत व्हा. हे बघ वीरू, धनंजय जसं म्हणाला तो त्याचं काम करतोय फक्त. आणि धनंजय,
तुझ्यामुळे वीरूची गैरसोय झाली हे विसरू नकोस. पण यावर प्राजक्तानं जो उपाय सांगितलाय ना तो मला योग्य वाटतोय. आपण इकडे अंगणातच आखाडा मांडूया. आई पण अगं बस. अरे बाईसाहेब या 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 वेलकम वेलकम हॅलो मिस्टर माने, हाऊ आर यू? पहिलवान ब्रदर, पहिलवान सिस्टर, काय सगळे ठीक ना? होय बरं आहे. या की तुम्ही आत या. नाही नाही नाही, मी जरा घाईतच आहे त्यामुळे नको. पिंट्या खुर्ची दे मॅडमला. निलू पाण्यान. नो नो मिस्टर माने, नो फॉर्मॅलिटी. एवढं करायची काही एक गरज नाहीये. वी आर इन टू रिलेशनशिप. नो, रिलॅक्स. खरं तर मी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आले पार्टीचं. आमचे वीरू भाऊजी कोल्हापूर आखाडा सम्राट कुस्ती स्पर्धा जिंकले नाही का, त्याची सक्सेसफुल पार्टी ठेवली आम्ही. आणि शिवाय प्रेस कॉन्फरन्स आणि एक मोठी बिग अनाउन्समेंट करणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की यायचं काय? मी नक्की येईन, पण शेखूला काही यायला जमायचं नाही. नाही म्हणजे तिची तब्येत ठीक नाही ना आता. ओ नो प्रॉब्लेम. तुम्ही दोघांनी बी नंतर बंगल्यावर येऊन जा. तुमची सिस्टर सारखी आठवण काढत असते हो तुमची. हा या, येते. मॅडम आओ. बाईसाहेब किती वाजता यायचं आहे पार्टीला? नाही म्हणजे सासरे बाबांना टाइमवर घेऊन येतो ना, उगाच आमच्या लेट नको व्हायला. हु यू इन्व्हायटेड मिस्टर रोज? तुमचं वर्कलोड तिकडं फॅक्टरीत आहे, इन हाऊसच्या पार्टीत नाही. अंडरस्टँड? तुम्ही बसा इकडं इन हाऊस आणि मिस्टर मानेनं ठरवते त्यांना कधी यायचंय ते.